आपल्या दमदार अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे अभिनेते म्हणजे आनंद अभ्यंकर. दुर्दैवाने 2012 साली त्यांना एका भीषण अपघातात जीव गमवावा लागला. आनंद अभ्यंकर यांच्या अकाली जाण्याने चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला होता. आनंद अभ्यंकर यांचे निधन होऊन आज जवळपास 14 वर्ष झाली आहेत. मात्र त्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नाटक, मालिका, सिनेमा अशा सर्व क्षेत्रात अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. वादळवाड, शुभम करोती, मला सासू हवी, असंभव या मालिकेत त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं होतं. तसेच अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही ते झळकले होते. आता ते जरी आपल्यात नसले तरीही त्यांची दोन्ही मुले मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत त्यांची मुले आणि ती नक्की काय करतात. आनंद अभ्यंकर यांच्या पत्नीचे नाव अंजली अभ्यंकर आहे. त्यांना 2 मुले असून मुलीचे नाव सानिका तर मुलाचे नाव नीरज आहे. आनंद अभ्यंकर यांच्या निधनाच्या वेळी दोन्ही मुले लहान होती. त्यांच्या निधनानंतर अंजली यांनी एकटीने खंबीरपणे आपल्या मुलांचे संगोपन केले. मुलांना स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आता आनंद अभ्यंकर यांची मुले मोठी झाली असून मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. त्यामुळे आनंद आणि अंजली यांनी आपल्या मुलांना रीतसर नृत्याचे प्रशिक्षण दिले. त्यांची मोठी मुलगी सानिका हिच्याबद्दल बोलायचे तर तिने कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून कथक नृत्य विशारद ही पदवी घेतली आहे. सध्या ती व्यावसायिक कथक नृत्यांगना म्हणून काम करत आहे. याशिवाय सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही मराठी मालिका विश्वात कार्यरत आहे. तिने नकोशी मालिकेत क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केलं आहे. शिवाय छोट्या पडद्यावरील ढोलकीच्या तालावर या गाजलेल्या डान्स रियालिटी शोमध्ये सानिका स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. इथेही तिने आपल्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं. वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर सानिकाने आनंद अभ्यंकर यांच्यावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. आता त्या ब्लॉगमधील लेखांचे रूपांतर पुस्तकात झालं आहे. त्या पुस्तकाचे नाव अलाइव्ह असे आहे. हे पुस्तक म्हणजे सानिकाने आपल्या बाबांच्या आठवणीवर लिहिलेल्या लेखनाचा संग्रह आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने 2018 मध्ये प्रथमेश कुलकर्णी ह्याच्यासोबत विवाह केला असून त्यांना एक मुलगी देखील आहे. सध्या मालिका विश्वात सहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका म्हणून ती काम करत आहे. आनंद अभ्यंकर यांचा मुलगा नीरज सुद्धा प्रोफेशनल डान्सर आहे. त्याने सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेतले. नृत्याच्या विविध प्रकारात तो तरबेज आहे. आपल्या नृत्याचे अनेक व्हिडिओज तो सोशल मीडियावर टाकत असतो. याशिवाय त्याचे 2 व्हिडिओ अल्बम देखील रिलीज झाले आहेत. यापैकी मेरा दिन चढेगा या अल्बमसाठी त्याचं विशेष कौतुक झाले. याशिवाय अनेक सोहळ्यामध्ये तो आपले नृत्य सादर करत असतो. नृत्यासोबतच नीरज आपल्या बहिणीसोबत काही मराठी मालिकांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत आहे. नीरजने याच महिन्यात त्याची गर्लफ्रेंड अनुष्का तारफेसोबत साखरपुडा केलाय. नीरज आणि अनुष्काच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक मराठी सेलिब्रिटींनी नीरजचे अभिनंदन केलं आहे आणि भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशा प्रकारे दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची मुलगी सानिका आणि मुलगा नीरज हे आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहेत.